मिसाचे हेतू स्वर्गवासी मार्ताबाई ॲलेक्स पाटोळे यांच्या आत्म्यासाठी मिसा देणार पाटोळे परिवार. स्वर्गवासी आंद्रेस पटेकर यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून मिसा देणार जगन्नाथ जगदाळे व कुटुंबीय. स्वर्गवासी सिंधू बोधक यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मिसा देणार पुष्पा सगागिळे. स्वर्गवासी गोविंदराव सगागिळे यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मिसा देणार पुष्पा सगागिळे. स्वर्गवासी बापूसाहेब गायकवाड यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मिसा देणार अंजनाबाई खरात व कुटुंबीय. आई वडील यांना शांती लाभावी म्हणून मिसा देणार सुरेश पंडित व कुटुंबीय. परमेश्वराचे आभार मानत मिसा देणार सुरेश पंडित व कुटुंबीय. परमेशाला एक मनाने वंदना मुझे या शुभ समयी. परमेशाला एक मनाने वंदना मुझे या शुभ समयी. दया सागरा करितो धावा मंगल गीते गातो नावा. गोड करुणी घे आमुची सेवा मंगल देवा या शुभ समयी. परमेशाला एक मनाने वंदना मुझे या शुभ समयी. देवाने मरण निर्माण केले नाही किंवा जिवंताच्या मरणात त्याला आनंद वाटत नाही. प्रिय भाविकांनो, आजपासून आपण सामान्य काळातील 13व्या सप्ताहात प्रवेश करीत आहोत. आजची वाचने आपणास मृत्यूच्या भयापासून मुक्त होण्यासाठी व येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. आपला देव जिवंतांचा देव आहे. मृत्यूच्या दरीत असलो तरी देव माझ्याबरोबर आहे असा आपला विश्वास असला पाहिजे. पवित्र वचनाच्या स्पर्शाने आपले मृत्यूचे भय दूर व्हावे व आजाऱ्यांना आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया. तसेच गुरुवार दिनांक 24 जून रोजी फादर जेम्स यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. त्यांच्या सेवेवर देवाचा विपुल आशीर्वाद यावा व त्यांचे सर्व हेतू पूर्ण व्हावेत म्हणून प्रार्थना करूया. नम्र व पश्चातापी अंतकरणाने पवित्र मिसा बलिदानात सहभागी होऊया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. आपण थोडा वेळ शांत राहूया, आपलं आत्मपरीक्षण करूया आणि परमेश्वराकडे क्षमा मागूया. तू मेलेल्यांना आध्यात्मिक जीवन देतोस, हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. पापी लोकास तू क्षमा व शांती देतोस, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. अंधारात चालणाऱ्यांना तू प्रकाश दाखवतोस, हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा. परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा. स्वर्गात गौरव ईश्वराला, शांती लाभो जगी मानवाला. स्वर्गात गौरव ईश्वराला, शांती लाभो जगी मानवाला. परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा. तुझे आम्ही गुण गौरव गातो,
तुझा सदा. परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा. जगात पुत्रास पाठविले आमुचे त्याने तारण केले. तुझे पूजन करीतो आम्ही महिमा गातो तुझा सदा. परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याचा तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. सैतानाच्या मत्सरामुळे या जगात मरणाने प्रवेश केला. मरण परमेश्वराने निर्माण केले नाही. जिवंताच्या नाशाने त्याला आनंद होत नाही, कारण सर्व वस्तू अस्तित्वात राहाव्यात म्हणून त्याने त्या निर्माण केल्या आहेत. जगातल्या वस्तू लाभदायक आहेत, त्यांच्यात विनाशक विष नाही आणि मृत्यूलोकांची सत्ता या इहलोकी नाही. धर्माचरण करणारा कधी मरत नाही. परमेश्वराने मनुष्याला अमर बनवले. त्याला त्याने आपल्या स्वभावाच्या प्रतिमेप्रमाणे केले आहे. परंतु सैतानाच्या मत्सराने या जगात मरणाने प्रवेश केला आणि जे त्याच्या पक्षाचे आहेत ते मृत्यूची शिकार होतात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभो मी तुझी थोरवी गाईन. प्रभो मी तुझी थोरवी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. तू प्रभो, माझ्या वैऱ्यांना विजयी होऊ दिले नाहीस. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास. गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस. आपला प्रतिसाद. प्रभो मी तुझी थोरवी गाईन. प्रभो मी तुझी थोरवी गाईन. अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा. त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याला धन्यवाद द्या. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्राप्तकाळी हर्षध्वनी होतो. आपला प्रतिसाद. प्रभो मी तुझी थोरवी गाईन. प्रभो मी तुझी थोरवी गाईन. हे परमेश्वरा ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा मला सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला आनंदाने नाचायला लावले आहे. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. प्रभो मी तुझी थोरवी गाईन. आपला प्रतिसाद. प्रभो मी तुझी थोरवी गाईन. दुसरे वाचन पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरिता प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी. विश्वास, भाषा, ज्ञान, प्रत्येक गोष्टींची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता गरीब झाला, अशा हेतूने की त्याच्या गरीब होण्यामुळे तुम्ही धनवान व्हावे. दुसऱ्यांचा भार हलका करण्यासाठी
तुमच्यावर भार घालावा असे नाही, तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. आलेलुया, 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 आलेलुया. जी स्वर्गातून उतरते, जगताला जीवन देते. जी स्वर्गातून उतरते, जगताला जीवन देते. तीच जीवनाची भाकर, तीच स्वर्गीय भाकर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. माक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. मग येशू मच्छव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला आणि त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली, माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्यांच्याबरोबर गेला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते आणि त्याच्या भोवती गर्दी करीत होते. तिथे रक्तस्रवणाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांचा हातून बरे व्हावे म्हणून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. तरीही तिला काही गुण न येता तिचा रोग बळवला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लगेच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला आणि आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असं तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोक समुदाय आपल्या भोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहाव्यास त्याने शोभावर पाहिले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत आणि कापत कापत त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडून तिने त्याला खरं खुरं वृत्त सांगितलं. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली,
आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याविषयी कुणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे आणि अकंत करणारे यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यांना म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता आणि रडता? मुलगी मेली नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्यांना सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईबाप आणि आपल्याबरोबरचे माणसे यांना घेऊन मुलगी होती तिथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, तालिता कुम, याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि तत्काळ ती मुलगी उठून चालू लागली. कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निष्करून आज्ञा केली आणि तिला खावायला देण्यास सांगितले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताधारी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची जर आपण वाचनं पाहिली तर परमेश्वर आपल्याला त्याच्या वाचनामधून सांगत आहे जीवन आणि मृत्यू याविषयी, आणि ह्या गोष्टीचा उल्लेख करत आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या सर्वांना महत्त्व आहे. परमेश्वराने आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि मृत्यूचा सामना आपल्याला करायचाच आहे. प्रभू येशू हा जिवंताचा आणि मरणाऱ्यांचा प्रभू आहे. प्रभू येशूच्या नावात सामर्थ्य आहे आणि ह्या गोष्टीवरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला आठवण करून देत आहे की परमेश्वराने आपल्याला जीवन व आरोग्य दिलेलं आहे आणि हे एक दान आहे. परमेश्वराने आपल्याला हे एक दान दिलेलं आहे, एक जीवनदान आणि आरोग्याचं दान. आजारपण आणि मृत्यू हा जीवनाचा एक भाग आहे आणि आपण ते सहन करत आहोत. जीवनात आजारपण येतं आणि आपण ते सहन करत आहोत. धर्मचरण करणारा कधीही मरत नाही, म्हणजे आपण आपलं जीवन पवित्र व चांगलं ठेवलं पाहिजे आणि आपण आपलं कार्य चांगलं करण्याची प्रयत्न केला पाहिजे आणि ह्या कार्यामध्ये आपल्याला परमेश्वर कृपा देतो. नीतिमत्वाने जो कार्य करतो त्या व्यक्तीची आपण नेहमी आठवण करतो आणि ती व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर देखील आपण त्याची आठवण करतो. दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की परमेश्वर आपल्याला सांगत आहे संत पौलाद्वारे की सर्वांमध्ये समृद्ध असावे आणि कृपेच्या कार्यात असावे. आपण परमेश्वराच्या सानिध्यात असण्याचं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्याला परमेश्वराचा अनुभव होईल. आपण भार हलका करून इतरांवर आपला भार घालतो असे नाही, परंतु आपल्याला इतरांचा भार देखील कमी करायचा आहे, त्यांना मदत करायची आहे, त्यांना सहाय्य करायचं आहे आणि समंतने आपल्याला इतरांना वागवून घ्यायचं आहे. आणि हीच आज गरज आहे या जगात की इतरांना समानतेने वागवून घेण्याची. आजच्या शुभवर्तामध्ये आपण पाहतो की परमेश्वर चमत्कार करत आहेत आणि ते सुद्धा 2. परमेश्वर सर्वप्रथम लहान मुलीला जीवन देतो आणि दुसरं 12 वर्ष आजाराने पिडलेली स्त्रीला बरं करतो. पहिलं लहान मुलीस जीवन देतो. ख्रिस्ताने मुलीच्या वडिलांचा विश्वास ओळखला. वडील एक अधिकारी, त्यांचं गावात एक नाव होतं आणि तो आपल्या मुलीसाठी साहस घेऊन लोक काय बोलणार हे सर्व सोडून तो प्रभूपाशी येतो. तो आपल्या मुलीसाठी ख्रिस्ताला नमन करतो आणि परमेश्वर त्याचा विश्वास पाहतो आणि त्याच्या मुलीला बरं करतो. इतर लोक परमेश्वरावरती हसत आहेत की मुलगी मेलेली आहे आणि काय करणार, परंतु परमेश्वर म्हणतो की मुलगी जिवंत आहे, ती झोपलेली आहे. आपल्याला परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे. आपल्या जीवनात
बरेच लोक आपल्यावरती हसतील, परंतु परमेश्वरावरती विश्वास ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे आणि परमेश्वर नक्कीच आपल्या जीवनात चमत्कार करणार. दुसरं आहे 12 वर्ष आजाराने पिडलेली स्त्री जी तळमळत होती की येशूने तिला बरं करावं, परंतु येशूच्या अवतीभोवती जनसमुदाय असल्याने ते शक्य नव्हतं की येशू तिच्याकडे येऊन तिला बरं करेल. आत्मविश्वासाने त्या स्त्रीने ख्रिस्ताच्या वस्त्राला जाऊन स्पर्श केला, फक्त स्पर्श केला. स्वतःला धीर दिला, स्वतःला सावरलं. विश्वासाने जाऊन ख्रिस्ताच्या वस्त्राला तिने स्पर्श केला आणि त्या विश्वासाने ती बरी झाली. 12 वर्ष जे ते आजार सहन करत होती ते एका स्पर्शाने ती बरी झाली. आणि परमेश्वर ओळखत आहे या व्यक्तीचा विश्वास, त्या स्त्रीचा विश्वास, की त्या स्त्रीने विश्वासाने वस्त्राला हात लावलेला आहे, स्पर्श केलेला आहे आणि ती बरी होत आहे. परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपण देखील आपला विश्वास मजबूत करा, की रोजच्या जीवनात आपल्याला परमेश्वरावरती विश्वास ठेवून पुढे जायचं आहे. आपला विश्वास डगमगलेला पाहिजे. जीवनात अडीअडचणी येतील, परंतु परमेश्वरावरती विश्वास ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. लोक हसतील, परंतु परमेश्वर आपल्याबरोबर आहे हे लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. परमेश्वर आपल्याबरोबर उपस्थित आहे, आपल्याबरोबर वाटचाल करत आहे. आजच्या जगात लोकांना आरोग्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्याची गरज आहे. आपल्याला विश्वासाने ख्रिस्ताच्या जवळ जाऊन त्याचा स्पर्श घेऊन आपल्याला आरोग्य स्वीकारायचं आहे. आपण रोज परमेश्वराकडे जातो, परंतु आपल्याला स्पर्श होतो का? आपण परमेश्वराला स्पर्श करतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. बरेच जण अस्पष्ट रीतीने ख्रिस्ताशी परिचित आहेत, परंतु आपल्याला स्पष्ट रीतीने ख्रिस्ताशी परिचित होण्याची गरज आहे. आपल्याला ख्रिस्ताच्या जवळ यायचं आहे. परमेश्वराचा हा अनुभव घेत असताना आपल्याला परमेश्वराची थोरवी गायची आहे. आणि आज प्रतिसाद स्तोत्रमध्ये आपण परमेश्वराची थोरवी गायलेली आहे. थोरवी गायची आहे कारण तो आपली काळजी करतो. आपल्याला तो अधोलोकातून वर काढतो. आपल्याला पावित्र्याचे स्मरण करायचे आहे आणि आपल्याला त्याची थोरवी गायची आहे. तो आपल्यावर दया करतो, आपल्याला सहाय्य करतो, म्हणून आपल्याला त्याची थोरवी गायची आहे. आपल्याला सदैव त्याची थोरवी गायची आहे. आपल्याला त्यांनी जीवन दिलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्याची थोरवी गायची आहे. आपण आजारी पडलो देखील परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करत आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनात होत आहे आणि त्यासाठी आपल्याला त्याची थोरवी गायची आहे की परमेश्वर माझ्यामध्ये उपस्थित आहे आणि त्याचा गौरव करायचा आहे. या कोरोनाच्या महामारीमध्ये बरेच लोक मरण पावलेले आहेत. बरेच कुटुंब संकटातून बाहेर पडलेले आहेत आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडलेल्या देखील आहेत. आणि आपल्याला परमेश्वरा त्या विषयाबद्दल जे चांगले घडलेलं आहे, परमेश्वराने जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्याची थोरवी गायची आहे, त्याचा गौरव करायचा आहे. कारण परमेश्वराने आपल्याला वाट दाखवलेली आहे, परमेश्वराने आपल्याला सांभाळलेलं आहे. परमेश्वर जीवन देतो आणि पुनरुत्थान देखील देतो. परमेश्वरावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्याकडे संपत्ती असेल, परंतु आपली संपत्ती हे आरोग्य नाही. म्हणून आपण आत्मपरीक्षण करण्याचं गरजेचं आहे की मी परमेश्वराच्या अनुसार माझं जीवन जगत आहे का आणि परमेश्वरानुसार माझं आरोग्य आहे का. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या आत्माखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर चढविले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला
आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. बंधू आणि भगिनी म्हणून ख्रिस्ताठाई आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकाराची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आम्हाला विश्वासाचे दान दे. हे प्रभो, आम्हाला विश्वासाचे दान दे. ख्रिस्त सभेचे मेंढपाळ पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, नाशिक धर्मप्रांताचे बिशप स्वामी लुट्स डॅनियल, सर्व धर्मगुरू, व्रतस्थ, धर्मबंधू, धर्मभगिनी यांच्या सेवा कार्याद्वारे भाविकांच्या जीवनात सार्वकालिक जीवनाविषयी आशा निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आम्हाला विश्वासाचे दान दे. हे प्रभो, आम्हाला विश्वासाचे दान दे. जे आजारी आहेत त्यांना येशूच्या स्पर्शाचा अनुभव येऊन समाधानाने जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू, आम्हाला विश्वासाचे दान दे. हे प्रभो, आम्हाला विश्वासाचे दान दे. यंदाच्या वर्षी भरपूर व योग्य वेळी पाऊस पडावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू, आम्हाला विश्वासाचे दान दे. हे प्रभो, आम्हाला विश्वासाचे दान दे. कोरोना महामारीच्या संकटाचा समूळ नायनाट व्हावा व दैनंदिन जीवन सुरळीतपणे सुरू व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू, आम्हाला विश्वासाचे दान दे. हे प्रभो, आम्हाला विश्वासाचे दान दे. फादर जेम्स यांचे सर्व हेतू पूर्ण व्हावेत व त्यांच्या कुटुंबावर देवाचा विपुल आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आम्हाला विश्वासाचे दान दे. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आम्हाला विश्वासाचे दान दे. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमचे श्रद्धेमधील उणीव तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार, तुझ काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. तन मन धनान वैभव सारे, तुझेच तुझला अर्पू कसे रे. तन मन धनान वैभव सारे, तुझेच तुझला अर्पू कसे रे. या विश्वातील अनुरेणूवर, या विश्वातील अनुरेणूवर, तुझाच रे अधिकार देवा, काय देऊ उपहार, तुझ काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या वतीच्या मंडळाचे सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास या ख्रिस्त प्रसादाकडून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविले आहे.
प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे त्याने नम्रता धारण केली व कुमारीपासून जन्म घेतला. क्रुसावर यातना सहन करून त्याने आमची मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यातून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवी अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेचा रहस्याचा आपण जयघोष करूया. जेव्हा आम्ही ही भाकर खातो व हा द्राक्षरस पितो, तेव्हा हे प्रभू येशू, तू आपल्या वैभवासह पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझा मृत्यू घोषित करतो. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुस डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती
सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्मेच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सदा सर्वदा तुझीच आहेत. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तो आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरे होईल. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू, माझे ऐकून घे. तुझ्या खायात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर. मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. हे माझ्या जीवा, देवाला धन्यवाद दे. हे माझ्या अंतर्मय देवाचे स्तवन कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त प्रसाद याच्यामुळे तुझे दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. धर्मग्रामाच्या सूचना. दिनांक 27 जून 2021. आज सामान्य काळातील 13वा रविवार. धर्म शिक्षणाच्या वर्गाला आजपासून आपण सुरुवात करत आहोत. पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना ऑनलाईन क्लासेसला बसायला आग्रह करावा. धर्म शिक्षकाचे मी आभार मानतो व त्यांना शुभेच्छा देतो. आई वडिलांना विनंती करतो की मुलांचं धर्म शिक्षणाकडे जातीने लक्ष द्यावे. पहिलाच ख्रिस्तशरीर स्वीकारणाऱ्या मुलांचा
आईवडिलांची व दृढीकरण स्वीकारणाऱ्या मुलांच्या आईवडिलांची सभा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. याविषयी अधिक माहिती तुम्हाला धर्मशिक्षक पुरवतील. 24 जून रोजी फादर जेम्स तुस्कानो शाळेचे मुख्याध्यापक यांनी वाढदिवस साजरा केला. त्यांना मी तुम्हा सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मला जाणीव आहे की फादर जेम्स खूप वर्ष आपल्या धर्मग्रामात कार्य करत आहेत. त्यांचे राहणीमान, त्यांची बोली, त्यांचे आध्यात्मिक जीवन, गरिबांविषयी असलेले प्रेम आणि आपुलकी ह्या सर्व गोष्टींची ओळख तुम्हाला सर्वांना आहे. परमेश्वराचे आपण आभार मानूया देवाने दिलेले हे अनमोल भेटीबद्दल. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की देवाने त्यांना चांगले आरोग्य द्यावे व चांगले आयुष्य द्यावे आणि त्यांच्या कार्यामध्ये परमेश्वर त्यांना भरपूर यश द्यावे. फादर जेम्स, वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. चर्चसाठी दान रोहिणी अंकुश रुपये 1000. लग्नाची पहिली घोषणा. कुमारी कोमल उर्फ ग्लोरिना दिवे, बाळासाहेब व सुनीता दिवे यांची अविवाहित मुलगी, राहणार बॉस्को नगर सावेडी, अहमदनगर, संत जॉन बॉस्को चर्च सावेडी. व कुमार विश्वास उर्फ मायकल अडाव, श्री सुनील व श्रीमती शोभा अडाव, राहणार चंद्रमानगर मेंटल कॉर्नर, एरोडा, पुणे सेक्रेड हार्ट चर्च एरवडा, लग्न करू इच्छितात. त्यांच्या लग्नास काही अडथळा असल्यास कृपया प्रमुख धर्मगुरूंशी संपर्क साधावा. 29 जून रोजी संत पेत्र व संत पॉल यांचा सण. 3 जुलै रोजी संत थॉमसचा सण. 30 तारखेपर्यंत फादर रिचर्ड मुंबईला जाणार आहेत. तरी तुम्ही फादर अँथनी व फादर जेम्स यांच्याशी संपर्क साधावा. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जात तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कधी धरती संथरतो आणि आकाश पांघरतो, कधी धरती संथरतो आणि आकाश पांघरतो, प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो, कधी धरती संथरतो आणि आकाश पांघरतो, कधी आभाळ कोसळते, कधी वरून धग धगते, कधी आभाळ कोसळते, कधी वरून धग धगते, तरी प्रभू पावला स्मरणी पाऊल उचलितो, कधी धरती संथरतो आणि आकाश पांघरतो,